आता इथे अंतर आपल्याला पॉइंट मध्ये दिलेलं आहे 2.56. ठीक आहे, मेथड तीच आहे, आपल्याला फक्त कॅल्क्युलेशन आपल्याला पॉइंट मध्ये येऊ शकते, तर कसे करायचे ते तुम्हाला माहित आहे. चला 8% कन्वर्जन करा. 8% कन्वर्जन केल्यानंतर किती येईल? 225. त्याच्यावरून मुद्दल काढा. मुद्दलचा काय करायचा? वर्ग का? कारण इथे आपल्याला वर्ष दिलेले आहे. काय दिलेलं आहे? वर्ष. बघा 8%, 8च्या भागाकारामध्ये 100 टाकले आपण आणि त्याला भाग दिला तर किती येईल? 225. बरोबर आहे. मग इथे मुद्दल किती घेऊ आपण? 25. आणि 25चा काय करणार? वर्गच का? कारण इथे दिलेले आपल्याला 2 वर्ष. किती होते? 625. ठीक आहे. आता याच्यानंतर काय करायचं आपल्याला? 2 वर्षाची ट्री डायग्राम मांडून घ्या 2 वर्षासाठी. मग मला सांगा 625 वरती 8% दर जर लावला तर किती होईल? 50 रुपये आहे की नाही? काही नाही, सिंपल आहे. 625 गुणेला 2 काय करायचे? 25. 8% काढणार आहे. 8%चं कन्वर्जन आपण ऑलरेडी केलेलं आहे. किती? 225. तर हा 25चा वर्गच आहे आणि 25 दोन्ही किती? 50. मग पहिल्या वर्षासाठी 50, दुसऱ्या वर्षासाठी व्याज किती? 50. व्याजावरती व्याज लागेल, दर कोणता राहील? 225. हे सॉल्व्ह करा. मग 50 गुणेला 225 किती येते? 4. मग आपलं अंतर किती आलं? 4. ओरिजिनल अंतर किती दिलेलं आहे त्यांनी? 2.56. त्याच्यानंतर काढायचं काय आपल्याला? मुद्दल किती आहे? 625. बरोबर किती? आता इथे बघा, हे सॉल्व्ह करत असताना पॉइंटचा खेळ आधीच कमी करून घ्या. किती संख्येनंतर पॉइंट आहे? मग हा पॉइंट काढून घ्या, इथे 2 एक्स्ट्रा झिरो लावून द्या. बरोबर आहे. असा भाग देऊ शकतो. आता आपण 25चा भाग जाईल आणि वर सुद्धा भाग जाईल 16चा आहे की नाही? 100ला भाग दिला, 25 चोक 100 आणि 4 गुणेला 4 किती? 16. आता इथे 16 आहे, इथे 25 आहे आणि 256 16चा वर्ग आहे. 256 काय आहे? 16चा वर्ग. मग डायरेक्ट इथे 16चा भाग जाईल. मग इथले 16 कॅन्सल झाले. मग क्रॉस मध्ये काय करणार आपण? मल्टिप्लाय करणार. म्हणजे 16 गुणेला किती? 25. किती येते? 400. ठीक आहे. तर व्यवस्थित कॅल्क्युलेशन करा. ऑप्शन नंबर 1 म्हणजे इथे 16 गुणेला 25 हे केल्यानंतर ऑप्शन नंबर किती? 400 की 4000? 400. ठीक आहे. 16 गुणेला